काय बाया, कोण कुठलं ते गुंड वाड्यात येतात काय, त्या डॉक्टरच्या नरड्याला चाकू लावतात काय, धमकी काय देतात, कसल्या काय कागदपत्राबद्दल बोलतात काय, आणि ही वाड्यातली माणसं काय करतात, तर असल्या माणसाला वाड्यातलीच पोरगी देतात. माझी पोरगी असती ना या जागेवर तर कवाच तिला हिरीत ढकलून दिली असती, पण असल्या माणसाशी लगीन मी लावलं नसतं. का तू पोटच्या पुरीच्या मुळा उठलीस बाया? अक्का उगाच काय बी बोलू नका. माझ्या लेकीचं सुख कशात आहे मला चांगलंच माहितीये. दिसतंय की ते आता स्वतःच्या डोळ्यांनीच बघतेस म्हणून बरं आहे. तुम्हाला माहितीये का ते जमिनीचं प्रकरण नक्की काय आहे ती? हा, कशाला शितावरनं भाताची परीक्षा करताय? तुला माहिती आहे का? मग सांग की बाया, नेमकी काय भानगड येते, आम्हाला तरी कळल. काय गाय बरोबर का नाही? मला तर पहिल्यापासूनच माहितीये तो बाई भुलवी आहे ना, सगळ्याला लुटून खायला बसलाय ते. आणि आता तर कुणाची तरी जमीन हडप करायच्या माग आहे. त्यांचं डोळं काय जळल्यात होय का दिसणं झालंय यांना. माझ्या नातीचं वाटोळं करायला लागल्यात आणि ह्याच्याशी रस्त्यावर पडल्यागत लगीन करून द्यायला लागल्या ती. आणि ती बी तसलीच मी हिंदू नसल्यागत त्या बाई भुलव्याशी लगीन करायला नाचतीया. आत्या उगाच काय बी बोलू नका. माझं मन मला सांगतंय डॉक्टर काय बी चुकीचं करणार नाही ती. डिंपल तू सांग ते जमिनीचं प्रकरण काय आहे ती? मम्मी मला नाही माहित, तुम्ही डॉक्टरसने विचार. घ्या, हिला बी माहिती नाही. अजून काय काय दिवं लावला असतील त्या डॉक्टरनं काय माहिती. मंगले मला आहे ना सगळं ह्या जमिनीची काय भानगड आहे ना ती कळली पाहिजेत. आता पावतीर मी गप बसले, पण आता मी गप बसणार नाही. आणि ही काय भानगड आहे ना ती कळली नाही ना तर मी हे लगीनच होऊन देणार नाही. डॉक्टर बरं झालं तुम्ही आलात. ती गुंड ती जमीन समज काय आहे, काय भानगड आहे सांगा यांना. मंगलदेशा तुम्हाला तर ठाऊक आहे, माझ्या समोरच्या माणसाला जर का त्रास होत असेल तर त्याच्या दुप्पट त्रास मला होतो. या गावात मी लोकांची सेवा करण्यासाठी आलोय, म्हणून तर गावातले सगळे मला देव माणूस म्हणतात. अरे मुडद्या जरा वेगळं काहीतरी बोल की. मंगलदेशा ते जे गुंड आले होते ते मधू मॅडमला धमकावत होते. त्यांची जमीन बळकवण्याचा प्रयत्न करत होते कमी किमतीत. त्यांना होणारा त्रास मला बघवला नाही, म्हणून मी त्यांच्याकडून ती जमीन विकत घेण्याचा निर्णय घेतला, जास्त पैसे देऊन. तुम्हाला तर माहितीये मला कुठलाच मोह नाहीये, कुठलाच स्वार्थ नाहीये. असंही डिंपल सोबत माझं लग्न ठरलं होतं, म्हणून लग्नाची भेट म्हणून ती जमीन तिच्या नावावर केली मी. मंगलताई तुम्हीच मला सांगा, या सगळ्यात माझं काय चुकलं? मी मनानं खूप चांगला आहे, खूप हळवा आहे, हे माझं चुकलं? मधू मॅडमची मदत केली हे माझं चुकलं? की लग्नाची भेट म्हणून जमीन डिंपलच्या नावावर केली हे माझं चुकलं? नाही नाही, तुमचं काय बी चुकलं नाही. बघितलं का, गावातली उगाच समधी त्यांना देव माणूस म्हणत नाहीत, आणि ती मधू मॅडमची मदत करायची होती म्हणून केलंय हे समजा डॉक्टरांनी. आणि लग्नाआधीच एवढी किमती जमीन माझ्या लेकीच्या नावावर केली. आजकाल कोणी करताय का एवढं? आणि आता परत जर कोणी डॉक्टरांबद्दल काय बोललं तर मग मी हाय तुम्ही हाय. बया आहे ते डॉक्टर जे काय बोलत होता ते समजा खरं असेल का गं? अगं कशाचं खरं? हे मुडदा आहे ना सगळ्या खोट्या गोष्टी रचून लोकांनी भुलवतो आणि ती बी भुलतात. त्यांच्या किरडीचा मोडला बांबू लवकर, त्यांच्या पालखीचा निघाला धूर, त्यांच्या कणगीला पडली भोक, त्याच्या नॉनसेन्सचं झालं वाटुळ त्याच्या. बया आहे तुझ्या शिव्या ऐकून ऐकून ना मला लई भूक लागली. तू शिव्या देत बस, मी घरात बघते काय खायला आहे का. अगं हिला काय भस्म्या झालाय का काय ग? हिच्या पोटावर पडला दरोडा हिच्या. लग्नानंतर जर हा व्यवहार क्लिअर नाही केला तर तुला बघून घेऊ. तुझ्या बायकोला उचलून घेऊन जाऊ आम्ही, कळलं ना? काय झालं डिंपल मॅडम, एवढा कसला विचार करताय? असं काय करतेस मावशी? मग अशी ते गुंड आलेली ते म्हणले ना डॉक्टरांना
आमचं काम नाही झालं तर तुमच्या बायकोला उचलून घेऊन जाईल. मग कुणाला पण टेन्शन येणारच की. ती गुंड डिंपल मावशीलाच घेऊन जाणार. झुंकू चुकू डिंपल मॅडम, अहो मग पार्लरचं काय होणार? आता काही खरं नाही डिंपल मावशीचं. मी काय म्हणते डिंपल मॅडम, ते गुंड तुम्हाला उचलून न्यायच्या आधी ना तुम्ही माझा पगार करूनच टाका. हा, आणि हे पार्लर पण माझ्या ताब्यात द्या. मावशे, ही डिंपल मावशी तिच्या लग्नाच्या आणि जीवाच्या टेन्शन मध्ये तुला पगाराचं पडलंय बाय. डिंपल मावशी, तुला मी सांगितलेलं नको तर डॉक्टरांच्या नादाला लागून, पण माझं कोण ऐकतंय? आता आलंय का नाही भोगायला? आता तू पण मलाच गप्प बसव. तेव्हा जर माझं ऐकलं असतं ना, ही वेळ झाली नसती. अजून गेली नाही डिंपल मावशी, तू लग्नावर विचार करायला पाहिजेस. काय करत होती तुला बोलायची तिला? हा, आता परत ती भांडत बसत. सोनू, सोनू, काय आहे? आजीला गोळ्या दे. आजी, हे घे गोळ्या. आणि तू नको इतरांमुळे स्वतःला त्रास करून घेऊ, नाहीतर काही माणसांना फक्त दुसऱ्यांना त्रासच देतायत तू. आजी, तुम्ही दोघी बोलत नाही आहात. एवढं कशावरून भांडण झालंय तुमच्यात? मी पहिल्यांदा तुला आईवर एवढं चिडलेलं पाहिलं. असं काय केलंय ग आईने? मला तुझ्या आईचा लई राग आलाय. अगं हो, पण का? काय केलं तिनं? नाही, मला काय आठवेना, विसरलो मी. आजी काय, तू महत्वाच्याच वेळी सगळं विसरतेस. असू दे आता, तू चल खोलीत आराम कर. मधू, काय झालं आई? अगं, पर पुरुषाला घरात घेऊन त्याच्या सोबत रंग उधळताना जनाची नाही मनाची तरी लाज बाळगायची होतीस. आई, आजी काय एवढी चिडली होती तुझ्यावर? काही नाही, त्यांना कधीही काही आठवतं. कोणतीही गोष्ट त्या कुठेही जोडतात. आणि तुला गरज नाही या सगळ्यात पडायची. झालं, हे बोललं की विषय संपला ना. तुला कधी काही विचारलं ना तरी तुझं उत्तर ठरलेलंच असतं. तू यात पडू नको, तुला काही कळणार नाही, तू अजून लहान आहेस. तुला ना मला समजूनच घेता येत नाही आई. लग्नानंतर जर हा व्यवहार क्लिअर नाही केला तर तुला बघून घे. तुझ्या बायकोला उचलून घेऊन जाऊ आम्ही, कळलं ना? त्या गुंडांनी इथे येऊन सगळ्यांसमोर धमकी देण्याची काही गरज नव्हती. त्या मूर्खांमुळे कळालंय मधूच्या जमिनीच्या व्यवहारात माझा हात आहे. तरी नशीब ते प्रकरण जागेवरच मिटवले. पण त्यांनी माझ्या गळ्याला सुरा लावलाय. सोडणार नाही मी त्यांना. झालं ना तुमच्या मनासारखं? त्या गुंडांनी मला पळून येण्याची धमकी दिली म्हटलं तुमच्या मनात तपा लाडूच फुटत असतील ना आता. हे बघा डॉक्टर, मी तुम्हाला आधीच सांगते, मला मरायचं नाही. मला जर का काय झालं आणि त्या गुंडांनी मला हात जरी लावला ना तर सोडणार नाही मी तुम्हाला. काय करणार आहेस? या खोलीतले सगळे पैसे आहे ना तर गुंडांना देऊन टाकल, म्हणजे आपण दोघं पण कंगाल. डॉक्टर माझं ऐका, त्या मधू मॅडमला काय समजवायचं ना ते समजा आणि हा विषय संपून टाका. का ग, काय झालं? पायाखालची जमीन सरकली तुझ्या? तुलाच खूप हौस होते ना माझ्याशी लग्न करण्याची, उपोषण वगैरे केलं. आता तयार झालो मी लग्नाला, मग कशाला घाबरतेस? जे होईल त्याला दोघांनी सामोरं जायचं, दोघांनी फेस करायचं, कळलं? हॅलो डॉक्टर, मला आत्ताच्या आत्ता तुम्ही इथे हव्यात. का?
काय झालंय? मला तुमच्यासारखं कोणीच समजून घेत नाही. मला नाही करमत तुमच्याशिवाय. मला तुमच्या सोबत राहायचंय. तुम्ही हे लग्न नाही हं करायचं, मी आधीच सांगते. अगं पण मी काही ऐकणार नाहीये तुमचं. डॉक्टर, मला खरंच मनापासून तुम्ही आवडता आणि आई माझं लग्न ठरवते. मला दुसऱ्या कोणासोबतच लग्न नाही करायचंय. आपण लग्न करू, पळून जाऊ इथून. आता या डिंपल समोर कसं काय समजावू हिला? हो हो हो, तू आता येत आहे ना इथे? हो, आपण भेटून बोलत. तू शांत हो. आपण आजच जाऊया का पळून? आहे मगाशी ती मंगली तुला किती बडबड करून गेली ग. मला तर अजिबात आवडलं नाही. आता असं वाटायला लागलंय जशी काही तीच या वाड्याची मालकीण आहे म्हणून. बया, या वाड्यात फक्त पोलीस यायचं, पण आता तो गुंड यायला लागल्यात. कुणी बी येतंय आणि वाड्यात घुसतंय. पहिलं या वाड्यात पाऊल टाकायची कुणाची हिंमत नव्हती. बिन विचारता यायचं म्हणलं तर चळा चळा लोक घाबरायची. पण कसलं काय, आता येतंय आणि कुणी बी शिरतय. तर शिरत्याने की मी त्यांचं मड नाही का बसवायची. काय सांगू नकोस आई, तुझं ना आता काहीच चालत नाही. बघ आता तू तुझ्या सुनाला एवढं सांगती की माझ्या नातीचं त्या डॉक्टरशी लगीन करू नग ऐकते का ती तुझं? आणि मी बघ तुझा एक बी शब्द खाली पडू देत नाही. तू नको खपल्या काढच. मी ही लगीनच होऊन देणार नाही. बघतेच कसं लगीन करतात ती. राहू दे आई, तू फक्त ना माझ्या मोर डरकाळ्या फोड. त्या मंगली मोर तुझं काय बी चालत नाही. अग, तुला काय ऐकू यायचं बंद झालं का ग? मी रोज मस्त तिला फैलावर घेते की. आता काय जीव घेऊ आहे तिचा? तू काहीच करू नगस. तू फक्त हातावर हात धरून बस. आता ह्या वाड्याची इज्जत गेली ती गेली. आता हा वाडा बी जाऊ दे, मग तुझं डोळं उघडत्याल. आये तुला सांगते, हा वाडा त्या डॉक्टरनं खमटवायच्या आधी माझ्या आणि माझ्या नवऱ्याच्या नाव करून टाक. बघ तुझा एक बी सबूत पडू द्यायची नाही मी. तो तर असा बी पडू दिलास ना तर मी तुझा कानच सडकून काढेल. वाड्याकडे बघायचं नावच सोडून दे तू. आणि मी जिथे आहे ना तर ह्यो वाडा कुणाच्या नावावर करणार नाही मी. राहिली गोष्ट त्या डिंपलची त्या बाय भुलव्याच्या लग्नाची. त्यांना किती मजा मारायची ती मारू दे, किती गोंधळ घालायचा ते घालू दे. बघ मी कसा लग्नात त्यांना हिसका दाखवते ते. दाखव चांगला हिसका दाखव ह्यांना. हे लगीन ना हूच नको देऊ. मी ना माझ्या नवऱ्यासारखा लाखात एक नवरा शोधते बघ डिंपीसाठी आपल्या. अगं तुझी जीभ कशी काय झडली नाही लाखात एक म्हणताना? आयर नारळाचा आणि गजर वाजंत्र्याचा अशी गत आहे त्याची. खिशात नाही अडकान बाजारात भडका, लाखात एक म्हणे. डिंपल बाहेर या ग लवकर. काय ग? अगं ती मंगल, झाली का सगळी तयारी? काय काम असेल तर सांग ना, मी करतो सगळी. अहो तुम्ही कशाला बाहेर आलात? आराम करायचा की आतमध्ये? अगं घरात आराम करून करून लय कटाळा आलाय. कोंडल्यागत होते सगळ्या त्या खोलीत. तू ये ना, काळजी कामं असतील ना सगळी मला सांग, मी करतो. शांत बसायचं लय कंटाळा आलाय ग. पप्पा, तुमची तब्येत बरी नाही ना, मग कशाला धावपळ करताय? तुम्ही बसायचं, बसा. काय काम असेल ना आम्ही करतो. तू का आवाज दिला होतास मला? हा अगं ते सामानाची यादी करायची ना. साखरपुड्याला काय काय लागणार आहे, हळदीला काय काय लागणार आहे, तर मी सांगते तू लिहून घे. मम्मी, पण हळदीनं आदल्या दिवशी करायच्या, ते पिक्चर मध्ये दाखवतात ना तसं. बर, तुझ्या मनासारखं होईल. हा मम्मी, सांग की लिस्ट आता. हा ले. हळकुंड, हळकुंड, हळद, इड्याची पानं, केळीची पानं, सजावटीची फुलं आणि 5 प्रकारची फळं. तुमची लिस्ट झाली का?
मंगल, मला नाही सगळं सपान असल्यासारखंच वाटतं. मला वाटलं नव्हतं माझ्या पुरीचं लगीन माझ्या डोळ्यासमोर होईल. लगीन होईस तोपर्यंत मी जगन, पण हे सगळं माझ्या डोळ्यासमोर होतंय ना, मला लय आनंद झालाय. आणि तुला सांगतो, डिम्पलचं लगीन ठरल्यापासून ना मला आता बरं पण वाटतंय. एकदा डिम्पलचं लगीन झालं ना, कमी सुखानं मारायला मोकळा. अहो घरात आता समजा चांगलं चाललंय ना, मग कशाला असं अशुभ बोलताय व? चुकलं माझं, आता नाही बोलणार. मंगल, माझी लई इच्छा होती ग माझ्या डोळ्यासमोर पुरीचं लगीन व्हावं. तुला आठवते का, ही लहानपणी अंगणात भांडीकुंडी खेळायची, तिच्या बरोबर 2-4 पोरं खेळायचे, तर त्यांना काय म्हणायचे, हे तुमच्यासारखा नवरा नाही निवडणार, माझा नवरा लय भारी असणार आहे. आणि डॉक्टरांसारखा नवरा मिळालाय, लय भारी झाले. माझ्या पुरीच्या आयुष्याचं सोनं झालं बघून मला खूप भारी वाटते बघ. खरं आहे तुमचं, लाखात एक नवरा मिळालाय माझ्या लेकीला. आणि तुम्हाला आठवते का, बारकी असताना आपल्याला सोडून कुठं बी जात नव्हती. एकदा बळच वंदी अक्कांच्या घरी पाठवलं होतं, रडून रडून भोकाड पसरलं होतं नुसतं. मला घरी जायचंय घरी जायचंय, समजा घर डोक्यावर घेतलं होतं. अर्ध्या रात्रीतनं वंदी अक्कांना पळवलं होतं. हिथं आणून सोडलं तेव्हा कुठं रडायची थांबली होती. नाहीतर काय, तुला आठवतंय का, हिला मी एकदा बोललो होतो, अगं लगीन झाल्यावर सासरी जाणार, परत तरी येशील का? ती काय म्हणती, मी सासरी जाणार नाही. डिंपल, आता जाणार ना? आता जाणार. डिंपल, लगीन करून तू या घरातच राहणार आहे, ती बरं आहे बाई. नाहीतर आम्हाला काय करमलं नसतं, घर नुसतं खायला उठलं असतं. वाडालाही उदास वाटला असता बघ. पण आता तू हितच राहणार आहे, माझ्या डोळ्या देखत राहणार आहे, आणि माझ्या लेकीचा संसार माझ्या डोळ्या देखत फुलताना बघणार आहे. याच्या पलीकडे आयला काय पाहिजे असतं ग. खरंच बया. मम्मी, मला नाही काम आठवले, ते करून येते मी. हा आले. लवकर ये. अहो तुम्ही औषध घेतली का? नाही, दे मला. काय वळ, चला. डॉक्टर. सोनू, तू एवढ्या रात्री इथे? ये आत ये. सोनू, एवढ्या रात्री बॅग घेऊन तू इथे काय करतेस? मी घरातून पळून आलीये. काय? तुम्ही चला ना लवकर, आपण पळून चाललोय. तुम्ही लग्न नाही हं करायचं. मला तुमच्याशिवाय नाही राहायला जमत आहे. मला तुम्ही हवेत. मला तुमच्या सोबत आयुष्य काढायचंय. चला ना लवकर, चला ना. सोनू, अगं असं कसं पळून जायचं? घाई गडबडीमध्ये निर्णय घेणं बरं नाहीये. मी पूर्ण विचार करून निर्णय घेतलाय डॉक्टर. हे बघ सोनू, तुझ्या घरी आजी आहे, आई आहे. त्यांना जर कळलं आपण पळून गेलो तर त्यांना किती मोठा धक्का बसेल. तू एकटी घरी आहेस ना, तुझ्या पाठीमागे त्यांची कोण काळजी घेणार आहे? तुम्हाला त्यांची काळजी वाटते, माझं काहीच वाटत नाहीये ना. मला काही ऐकायचं नाहीये. तुम्ही तर तयार झालेलात पळून जायला, आता काय झालं? सोनू, बरं चल, एक वेळ मी मान्य करतो, आपण जाऊयात पळून. पण जायचं कुठे ते मला नाही माहिती. रस्ता मिळेल तिथे जाऊ, पण मला तुमच्या सोबतच राहायचंय. मी तुमचं लग्न नाही होऊ देणार. सोनू, हे बघ, असा वेडेपणा करू नकोस. तू जे मला काही करायला सांगतेस ना, ते अत्यंत चुकीचं आहे. तुझ्या आईला, वाड्यातल्या माणसांना, गावातल्या माणसांना काय वाटेल मी पळून गेलो तर? लोक काय म्हणतील अगं? मला नाही माहिती लोक काय म्हणतील. मला एवढंच माहितीये की मला आयुष्यभर तुमच्या सोबत राहायचंय. मी बॅग भरून आणलीये, माझ्या मनाची पूर्ण तयारी झालीये डॉक्टर.
तुमच्या सोबत पळून जायचं ठरलंय माझं. आणि तुम्ही आता हे लग्न मोडणार आहात आणि आपण आजच्या रात्रीच पळून जातोय. यामुळे आता काही झालं ना तर मी माझ्या निर्णयावरून मागे हटणार नाही. तुम्ही हे लग्न मोडताय डॉक्टर. आपण आज रात्रीच पळून जातोय आणि यात आता कुठचाच बदल होणार नाहीये.